श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पठण. सांगता सोहळा. अध्याय 19 ते 21. वाचन सांगता. आज 15 एप्रिल स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त जे 9 एप्रिल ते 15 एप्रिल असं पारायण मी करायचं ठरवलं होतं ते स्वामींनी आज माझ्याकडनं पूर्ण करून घेतलं. आणि आज 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथीनिमित्त हे स्वामींच्या चरणी मी अर्पण करत आहे. अध्याय 19 ते 21 आज आपण वाचणार आहोत. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमाश्रींचा ऐकून सन्मुख पाहुनी तयाला. आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला त्यांच्या, श्लोक ऐकता तेथेची. समाधी लागली त्यांची, स्मृती न राहील देहाची. ब्रह्मारंध्री प्राणवायू, आश्चर्य करीती सकळ जन. असो झालिया काही वेळ, समाधी उतरून तात्काळ. नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदांबुजावरी. बस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी. हर्षपोटी न सामावे, उठवून या करीत स्तुती. धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे, स्वामी कृपा आज झाली. तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली. कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले स्वामीचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनी नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळुनी, तियेसी द्यावे सोडूनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सूरभुवनी. अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असून, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण येती तात्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एकन बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार. समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर. जयाची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य. होऊनी बंड केले ज्याने, समर्थाची कृपा होता. इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता. दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतनी अंतरी. खडग दिधले श्रींच्या करणी, म्हणे अमजोरी कृपा जरी. तरी खडगा हाती देतील, जाऊनी बैसला दुरी. श्रींनी जाणीले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आले बाहेरी, तरवडाच्या झाडेवरी. तलवार दिली टाकुनी, कार्य आपण योजिले. ते शेवटा न जाये भले, ऐसे समर्थे दर्शविले. म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसाची. आला परत स्वस्थानाला, झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगिले, कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजाश्रित सरदार, मायापाश तोडोनी. दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी. करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनी विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी जाहले. दिनवदन होनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुन श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नका. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णी जाती. बैलाप्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. ते स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः.
जय जयाची करुणा करा, जय जयाची यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता स्वामींचे समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन व्रता, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला, करोनी अश्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती. त्या समर्थ त्याते वदनी हास्यवदन करोनी, फकीराते देई खाना, तेणे पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करोनी नाना, यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होनी जाती, उज्जिष्ठ उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर, शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते धवा, म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उज्जिष्ठ. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचारत. तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या, इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्ते झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्याशी देखोनी समर्थ म्हणती हे उज्जिष्ठ घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बसला, त्यासी बोलती समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईसी आला, उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाईघाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीचे. तिने बोलवले त्याला, आसनावरी बैसवले, 10,000च्या नोटा आणून दिल्या सत्वर. गृहस्थमयीचा आनंदाला बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचिती, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज्य. आता कळसा अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मनामजी येता, जडदेह त्यागोनी तत्वता केले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदो ब्रह्मरंदा छेदुनी, आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते देवा जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीते नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्या, दुःखे करून आक्रंद दत्त. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मोढाला, तो महिमा कोण वर्णिल. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले, आता कोपर्लीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम जयांचे शंकर शेठ. त्याशी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मदला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्राचा कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीयाधी तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेचा महिमा वर्णिला. तृतीयाधी निश्चय. स्वामींचा कराया छळ, आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यायवया स्वामीसी पाठविले कारभाऱ्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे, एके प्रकारी ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांची वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळापाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका, साप्पा तेली सद्भक्त. तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित. वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा
प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि दात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धनम त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनियंती मोक्षपद मिळे त्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी साणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. असं हे स्वामी चरित्र आपण 1 ते 21 अध्याय 7 दिवसात पारायण पूर्ण केलं आहे. आज त्याचा सांगता सोहळा आहे. आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि स्वामींच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज मी हे 9 एप्रिल ते 15 एप्रिल 7 दिवस कुठलीही अडचण न येता हे पारायण मी पठण केले. तुम्हाला व्हिडिओद्वारे श्रवण करायला लावले. तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं ते मला अवश्य कळवावं आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला जर आवडला असेल तर. स्वामींनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली त्यासाठी स्वामींचे कोटी कोटी स्वामींना प्रणाम धन्यवाद. स्वामी तुमची कृपा अशीच माझ्या मागे राहू दे व जे जे हे सगळे वाचतील त्यांच्याही मागे तुम्ही उभे राहा त्यांच्यावरही कृपादृष्टी ठेवा असं मी तुम्हाला विनवून सांगत आहे. सर्व जगाला तुमचा कृपाशीर्वाद लाभो हेच मागणे मी आज मागत आहे. सगळ्यांचं चांगलं करा त्यामागून माझंही चांगलं करा असं स्वामींना मी आज नम्र भावे सांगत आहे. व स्वामी तुम्ही आम्हाला सगळ्यांना याच्यातून तरुण न्याल ही खात्री आहे. हा भवसागर पार करून न्याल ही खात्री आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.